आज घडीला मार्केट पडलेलं आहे आणि या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी की नको, हा जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल किंवा तुमचे मित्र नातेवाईक याच्यामध्ये बऱ्याच जणांनी त्यांचा अनुभव, त्यांचा पोर्टफोलिओ रेड झालेला तुम्हाला सांगितलं असेल, या भीतीमुळे तुम्ही जर तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॉप करत असाल किंवा ती करण्यापासून तुम्ही थांबत असाल आणि मार्केट चांगलं होईल याची वाट बघत असाल तर तुम्ही चूक करताय. कारण का, जो स्मार्ट इन्व्हेस्टर असतो तो या सिच्युएशनमध्ये उलट त्याची इन्व्हेस्टमेंट वाढवत असतो. कारण का, मार्केट पडल्यामुळं म्युच्युअल फंडच्या NAVची, NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू, एक जे काही युनिटची जी किंमत असते ती किंमत कमी झालेली असते. आणि याचा फायदा काय होतो की आपल्या इन्व्हेस्टमेंट, जी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त युनिट किंमत कमी झाल्यामुळे परचेस करता येते. आणि याचा फायदा कधी होतो, ज्यावेळेस आपण ते विक्री करू त्यावेळेस. उदाहरणासाठी, जर आपण ₹1000 एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि त्या ₹1000 आपल्याला म्युच्युअल फंडचे जर 10 युनिट मिळत असतील, तर हेच ज्यावेळेस मार्केट पडलेलं असतं त्यावेळेस जर आपण ती इन्व्हेस्टमेंट केली किंवा मार्केटमध्ये डिस्काउंटेड प्राईजमध्ये आपल्याला मिळत असतील, त्यावेळेस त्या ₹1000 केवळ 10 आपल्याला युनिट मिळणार नाही, तर त्यापेक्षा जास्तीचे युनिट मिळणार आहे. ते डिपेंड ऑन त्या म्युच्युअल फंडच्या NAVवरती आहे. कदाचित तुम्हाला 15ही मिळू शकतात, कदाचित 13 मिळू शकतात किंवा 12ही मिळू शकतात. म्हणजेच काय, या ठिकाणी प्रत्येक हजाराच्या इन्व्हेस्टमेंट पाठीमागे आपल्याला 3 ते 4 युनिटचा फायदा होतो. हा अधिकचा फायदा कशामुळे झाला, तर मार्केट पडल्यामुळं NAV कमी झाली, त्याच्यामुळे आपल्याला त्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीचे युनिट मिळाले. आणि हे जास्तीचे युनिट मिळाले याचा फायदा आपल्याला कधी होणार आहे, ज्यावेळेस आपण हे लॉंग टर्म नंतर केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड सेल करू. त्याच्यामुळं पॅनिक होऊ नका. उलट तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने, योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य म्युच्युअल फंडमध्ये जर असेल, तर इन्व्हेस्टमेंट वाढवा. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा. तुमच्यासाठी कोणता म्युच्युअल फंड योग्य आहे, तुमच्या गरजेनुसार तो निवडून देण्याचं काम आम्ही करू. एक वेळेस आम्हाला नक्की भेटा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.